त्या दिवशी दुपारची वेळ होती. मालक आज कामानिमित्त बाहेर गेले होते. मला शेतगड्याने शेतामध्ये कामासाठी घेऊन आला होता. आल्यावरती तो मला म्हटला की काय ग शेवंता, रोज मालकाचं आणि तुझं काय चालतं? मी म्हटलं कुठे काय? त्यावेळेस तो म्हटला की रोज मालकाला देते आणि शेतात तुमचं काय चालतं हे मला माहिती आहे. मी रोज पाहत असतो लपून. हे ऐकलं मी आश्चर्यचकित झाले. तो म्हटला की मालकाला तर रोजच तो आनंद देते, कधीतरी आमच्याकडे पण लक्ष दे, आमची पण इच्छा पूर्ण कर. बाई ग, तो मला म्हटला की बघ, नाहीतर ह्या गोष्टी फक्त आपल्यातच आहेत, गावात कळायला उशीर लागणार नाही. मी बाई ग शांतच राहिले. त्यावेळेस शेतगडी तो मला म्हटला की मालकात आज नाहीत तर त्यांच्याऐवजी मला आनंद दे. आणि त्या दिवशी शेतगड्यांनी बाई ग मला कोड्यातच पाडलं आणि माझ्याकडून कसा आनंद घेतला. दिवसभर मी त्याची अगदीच नोकरानी असल्यासारखं त्यांनी माझ्याकडून काय काय करून घेतलं, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शेवंत आहे. मी साधारणतः अगदी 40मधले, पण दिसायला अगदी तेवढीच तरुण आणि तेवढी सुंदर होते. दिसायला देखणे असल्यामुळे माझे मालक म्हणजे मी ज्यांच्या शेतामध्ये कामाला जायचे ते माझ्यावर खूपच प्रेम करायचे. मला काहीसुद्धा कमी पडून द्यायचे नाही. आणि त्यांचा काही निरोप असला तर त्यांच्या शेतामध्ये काम करणारा एक व्यक्ती होता आणि त्याचं नाव रघुराव, पण सगळे त्याला रघ्यास म्हणायचे आणि नेहमी त्याच्यापाशी सांगायचे. जेव्हा माझं किंवा त्यांचं काम असलं, त्यांना भेटायचं असलं की त्याच्यापाशी ते निरोप द्यायचे. तो म्हणजे आमच्या शेजारीच राहणारा, पण मालकाच्या शेतामध्ये खूप वर्षापासून काम करायचा. मालकाचा खूप विश्वासू होता. मालकाचं बाहेर कुठे काय चालू आहे हे सगळं त्याला माहिती होतं. मालकीनबाई कधी घराच्या बाहेर नसायच्या. माझं आणि मालकिनीचं एवढं काही बोलणं नव्हतं. घरापासून शेत खूपच लांब असायचं. ज्या दिवशी शेतामध्ये मी त्यांच्या कामाला जायचे, शेजारच्या बाया पण माझ्याकडे अगदी वेगळ्याच नजरेतून पाहायच्या, कारण की माझं आणि शेतमालकांचं काय चालतं हे हळूहळू त्यांना पण समजू लागलं होतं. मी नेहमी दुपारच्या वेळेस कोणी नसलं त्यावेळेस ते मला घेऊन यायचे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जो रघु होता, जो शेतगडी, तो मला घरापासून शेतापर्यंत त्याच्या गाडीवर घेऊन यायचा. मी काम आहे म्हणून घरी सांगायचे. माझ्या सासूबाई खूपच रागीट स्वभावाच्या होत्या. त्यांना असलं काही आवडायचं नाही, पण ह्या गोष्टी त्यांना अजून माहीत नव्हत्या. मी मात्र सासूलाच घाबरायचे. भावभावकीमध्ये आमच्या घराची खूप इज्जत होती. मी तशी त्यांच्यासमोर खूपच संस्कारी आणि साधी भोळी बाई होती, पण मी असताना काय होती ते मलाच माहीत होतं. माझ्या सासूबाई आणि माझ्या जाऊबाई नेहमी मला म्हणायच्या की काय ग, तुझ्याकडे एवढ्या महागड्या साड्या कुठून येतात? मी त्यांना सांगायचे की मी मात्र पैसे खूपच गोळा करते आणि माझ्या कामाच्या पैशातून मी एवढ्या चांगल्या साड्या घेते. पण त्यांना कुठे माहीत होतं, माझे शेतमालक मला काहीसुद्धा कमी पडून देत नाहीत. अगदी पाहिजे तेवढ्या साड्या मी घेते. नेहमीच मी माहेरी जाते म्हणायचे आणि कधीकधी मालकाच्या सोबत मी बाहेर फिरायला जात असायचे. माहेरांकडं गेल्यावर ह्या साड्या घेतल्या, हे सोनं नाणं घेतलं असं सांगायचे, पण खरं तर मालकच मला पुरवत असायचे. मालक खूप श्रीमंत होते, पण मी पण त्यांच्या प्रेमात काही कमी पडून द्यायचे नाही. ते जसा म्हणेल तसा आनंद घ्यायचे. आमचं नेहमी शेतातली एक झोपडी होती, आम्ही तिथेच भेटत असायचो. पण एक दिवशी मालक कुठेतरी बाहेर गावी गेले होते. त्यावेळेस तो शेजारचा रघु माझ्या घरी आला आणि सकाळचे 10 वाजले होते. त्यावेळेस ते म्हटले की शेवंत वहिनी चला, आज शेतामध्ये काम आहे. मी म्हटलं की त्यांचा तर फोन नाही आला. त्यावेळेस ते म्हटले की ते येणार आहेत, पण त्यांनी मला सांगितलं आहे. मी म्हटलं बरं ठीक आहे, आज काहीतरी वेगळं दिसते. त्यावेळेस ते मला म्हटले की त्यांनी खूपच अर्जंट तुम्हाला बोलवलं आहे. मी म्हटलं हो का? असंही गेले 8 ते 10 दिवस झालं मी त्यांना पाहिलं नव्हतं,
कामामुळे त्यांना काही जमतच नव्हतं. 8-10 दिवसांपूर्वीच ते बाहेर कुठेतरी कामानिमित्त गेले होते. सगळे घरातले सगळे गेले होते. कदाचित मला वाटलं की त्यांना खूप दिवसानंतर आज माझी आठवण आली आहे, त्यामुळे आज काहीतरी वेगळं. मला पण राहवत नव्हतं. रातभर मला पण चैन पडत नव्हती. कधी एकदा मी त्यांच्याजवळ जाते असंच झालं होतं. मनात खूप सगळ्या आशा आणि खूप सगळी स्वप्न रंगवली होती. त्या दिवशी मी माझ्यापुरती भाकरी घेतली. भाकरी बांधून मी डबा घेतला आणि मी चालले. त्यावेळेस माझ्या सासूबाई म्हटल्या, "अगं एवढ्या उशिरा?" मी म्हटलं, "हो, काम आहे तर जायलाच लागेल." माझ्या सासूबाईला पण माझे मालक किती रागीट स्वभावाचे आणि किती चांगले व्यक्ती आहेत हे माहिती होतं. कधी काळी माझ्या सासूबाईची काही गरज असली तर पैशाला वगैरे माझे मालक कधीच नाही म्हटले नाही. आणि गावात खूपच चांगले व्यक्ती होते. त्यांची गावात खूपच प्रतिष्ठा आणि चांगलं नाव होतं. त्यामुळे माझ्या सासूबाईच नशीबवान म्हणायच्या की एवढा मोठा व्यक्ती आपल्या कधी कधी दारात येतोय. मग काय, रघुने त्याची गाडी काढली आणि मी त्याच्या गाडीवर बसून शेतामध्ये आले आणि मग काय, त्या झोपडीच्या साईडला एक बसायला जागा आहे आणि खूप मोठं असं आंब्याचं झाड आहे. दारात खूपच सावली पडते. तिथेच आम्ही बसले होते. त्यावेळेस मी म्हटलं, "कसे येणार होते? बघा तरी फोन लावून, काय काम आहे?" ते म्हटले, "हो, थांबा बघतो." असंच म्हणत त्याने बाई अर्धा ते 1 तास वेळ लावला. मी म्हटलं की का फोन उचलले नाहीत? त्यावेळेस ते मला म्हटले की "शेवंता वहिनी, तुम्हाला एक बोलू का?" मी म्हटलं की "बोला ना, काय काम असेल ह्याचं माझ्याकडे काय माहीत." मी म्हटलं तर तो मला म्हटला की "हे बघा, आता मला तर माहीत आहे मालकाचं तुमच्याकडे काय काम असतं ते." मी म्हटलं "म्हणजे?" "मालक आणि तुम्ही रोज कसा आनंद घेता हे मलाच माहीत आहे, बाकीचं कोणाला नाही." मी म्हटलं, "हे काही पण बोल नका, मी काय तशी बाई नाही." त्यावेळेस ते मला म्हटले, "अहो, तुम्ही कोणाला बोलताय? मला माहीत आहे तुम्ही कशा आहात आणि कशा नाही. आता काय हे सांगायला लागतं का?" मी म्हटलं, "बाई गं, काय म्हणताय तुम्ही हे?" त्यावेळेस ते मला म्हटले की "रोज तुम्ही शेतात कोणत्या गोष्टीसाठी येता हे फक्त मी डोळ्यानं पाहतो. त्या दिवशी झोपडीमध्ये तुमचं काय चालू होतं म्हणून मी पाहण्यासाठी झोपडीच्या मागे गेलो आणि त्यावेळेस पाहिलं. मालक खूप सुख देतात, मात्र मला माहीत आहे तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तुमचा अगदी सगळा आनंद अगदी हिरमोसपणा होतो आणि तुमच्या चेहऱ्यावर ते सुख दिसत नाही. पण एकदा तुम्ही मला भेटा, बघा खरंच तुम्हाला सुख मिळेल आणि मी नेहमी तुम्हाला अगदीच सुखात पाहू इच्छितो." बाई गं, हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. क्षणात माझ्यासमोर तो प्रसंग दिसू लागला की आता ह्यांना समजलं आहे म्हणजे कोणाला तरी नक्कीच अजून समजलं असेल. मी मात्र थोडीशी घाबरले आणि मी तशी नव्हते, मात्र हळूहळू मला त्यांची सवय झाली असं मी म्हटलं. त्यावेळेस ते म्हटले की "मला काही प्रॉब्लेम नाही, पण मालक अजून पण बाहेरच आहेत. अजून तरी आठवडाभर ते काही येतील म्हणून सांगता येत नाही. पण तोपर्यंत तुम्ही काय करणार? अशा तुम्ही तरुण आणि दिसायला एवढ्या सुंदर मादक आहे, स्वतःला कसं सावरणार?" मी म्हटलं, "तुम्ही त्याची काळजी करू नका, माझी मी खंबीर आहे." त्यावेळेस ते मला म्हटले की "हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो, पण एक बोलू का तुम्हाला?" मी म्हटलं की "हां." "अहो, फक्त एकदाच मला भेटा, मी तुमच्याविषयी कधीच कोणाला काही म्हणणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी माझं तोंड बंद ठेवावं तर तुम्ही माझ्यासोबत आनंद घेतला पाहिजे. बघा तुम्हाला कसं सुख देतो." मी बाई गं विचारातच गुंतले. क्षणात वाटलं की नाही, असं नाही करायचं. पण नंतर मी असा विचार केला की जाऊ दे, असाही दिसायला चांगलाच रांगडा आहे आणि 8-10 दिवस मला काही सुख पण मिळालं नाही. माझी अवस्था खूपच वाईट होत होती. मला पण वाटत होतं की कोणीतरी असा चांगला तरुण असावा आणि त्याने माझी इच्छा पूर्ण करावी. मात्र क्षणात असं वाटायचं की हा तर माझा शेजारी आहे. नंतर सारखाच मला अगदी पाहिजे ते मागेल आणि इच्छा पूर्ण कर म्हणेल. मग तेव्हा तो मला म्हटला की "हे बघा, तुमचं आणि मालकाचं काही पण असू द्या, मी मात्र एक चांगला तुमचा मित्र म्हणूनच राहीन आणि तुम्हाला माझ्यापासून काही अडचण होणार नाही. तुम्ही माझ्या शेजारी आहात, पण मी कधी तुम्हाला पाहणार नाही. शेवटी मला पण बायका पोरं आहेत, मला पण संसार आहे. मला पण माहिती आहे की या गोष्टी बाहेर समजल्या तर काय होईल.
मी म्हटलं हो ते तर आहेच हो, पण तुम्हाला पण माहीत आहे माझी पण किती सगळ्या पाहुण्या रावळ्यात इज्जत आहे, तुम्ही कोणाला काही म्हणणार नाही ना. तो म्हटला की तुम्ही नका काही काळजी करू, तुम्हाला काहीसुद्धा होऊन देणार नाही, अगदी ह्या कानाची त्या कानाला सुद्धा खबर लागून देणार नाही, फक्त तुम्ही माझ्या व्हा आणि म्हणाल तेव्हा द्या. मी मात्र क्षणभर विचार केला आणि नंतर माझं पण मन म्हणू लागलं की चला असू द्या, हा आनंद तर घ्यावाच लागेल. मी म्हटलं कुठे करायचं. त्यावेळेस ते मला म्हटले, रोज तुम्ही मालकासोबत कुठे आनंद घेता, जाऊया ना आतमधल्या झोपडीत. बाई गं, तो शेतगडी रघु खूपच हुशार होता, त्याला मात्र ह्याच्यातलं सगळंच माहिती होतं, अगदी खडा ना खडा सगळं त्याला माहिती होतं. मग काय, त्यावेळेस तो मला म्हटला की मालकाला माहीत आहे, मला माहीत आहे, उलट मालकच माझ्यापाशी निरोप देतात तुम्हाला भेटण्याचा, पण आता मला माहीत आहे मालक नसल्यावर तुमची काय अवस्था होणार आहे, तुम्ही एवढ्या सुंदर आहात आणि मादक. चला बरं मी जातो पुढे, तुम्ही या लगेच, असं तो मला म्हटला. तो पुढे गेला आणि मी बाहेरच थांबले. इकडे तिकडे पाहिलं. दुपारच्या वेळेस कोणीसुद्धा येत नसायचं आमच्या व्यतिरिक्त. तरी पण मनात एक धाकधूक होतीच आणि एक थोडीशी भीती होती. पण मी पण अगदीच ठाम राहिले आणि जाऊ दे, असाही मालकाला थोडी समजणार आहे. मी मात्र एकटी मालकावरच प्रेम करत होते. पण मालकांना माझी एवढी कधी पर्वा नव्हती, एवढी कदर नव्हती. ते फक्त स्वतःच्या इच्छेपुरते जवळ येत असायचे. पण जाऊ दे, आज मी पण पाहते ह्या रघुमध्ये आहे तरी काय, एवढा आज खूप मोठा नुसता बोलतोय. म्हणून मग मी पण सहजच गेले. झोपडीमध्ये गेले त्यावेळेस मी आश्चर्यचकित झाले. बाई गं, क्षणात मी लाजले, कारण की तो पूर्ण तयार होऊन तिथे थांबला होता. मी म्हटलं की बाई गं हे काय. तो म्हटला की हो आता काय करणार, हे राहत नाही ना. बाई गं, त्यांच्यापेक्षा हा तर खूपच निराळा होता, तो चांगलाच तयार झाला होता. मी जसे आतमध्ये गेले तशी बाई गं त्याने जवळ घेतलं आणि वेड्यासारखं ओठांवर ओठ टेकवले आणि मला प्रेम करू लागला. मी मात्र अगदी लाजत होते, मात्र तो काही लाजत नव्हता आणि त्याने जवळ घेतलं, ओठांवर ओठ टेकले आणि मला प्रेम करू लागला. आज खूप दिवसानंतर सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव मला देऊ लागला होता. मात्र मला एवढं मात्र समजलं की ह्याच्यात खरंच काहीतरी वेगळं होतं. तिथेच आम्ही मग चालू झालो. तो मला प्रेम करू लागला. खूप दिवसानंतर माझा विरह आज शांत होत होता. मनासारखं सुख देणारा खरंच हाच होता, ज्याची मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. ते सुख हेच होतं. हा मला सुख देऊ लागला. माझ्या तोंडातून मधाळ आणि रसाळ आवाज निघत होते. त्यावेळेस तो मला म्हटला की रोज तुम्हाला पाहिलं की मन भरून यायचं, असं वाटायचं की मालकाला कुठेतरी बाहेर लावावं आणि त्यांच्या जागी मीच यावं आणि तुम्हाला सुख द्यावं. खरंच तुम्ही तर मला पहिल्यापासूनच आवडायचा, मात्र आता तुमचं हे सौंदर्य पाहून मन वेडपिसं झाले. असं वाटतंय रात्रंदिवस तुम्हाला असं सुख देत राहावं आणि असंच प्रेम करत राहावं. मी म्हटलं हो बाई गं, खरंच त्याने बोलल्यासारखं मला सुख पण दिलं आणि आनंद पण दिला. एवढा आनंद मला कधीच आजपर्यंत मिळाला नव्हता. त्या दिवशी दिवसभर आम्ही एकमेकांच्या सुखामध्ये सुख शोधलं आणि सुंदर क्षणाचे अनुभव घेतले. दुपारनंतर आम्ही खूपच दमून थकून गेलो होतो. मी आणलेला डबा आम्ही दोघांजणांनी मिळून खाल्ला आणि मग काय, पुन्हा दुपारनंतर आमचं तेच सुरू झालं. आज शेतातलं काम तर राहूनच गेलं, मात्र ह्यांच्यासोबत मी आनंद घेऊन आले. तर कशी वाटली कथा ते कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.